आपल्याला सेमीफायनल फायनलचे मुकाबले देखील आज संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला देखील खेळायचं आहे, त्यामुळे थोडासा स्पीडअप करा. काल जर पाहिलं तर टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. असोसिएशन हाफमधून 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन हा संघ काल टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. आज पाहूयात कोणते दोन संघ असतील. कालच्या दिवसामध्ये बोरगावने देखील सुरेख असा खेळ केला. हो संकेत सर, आजचा लॉट तुमच्याकडे काचे जरा येस. कालच्या दिवसापासून आपण जर ऐकलात तर पवाईसा पश्चिम महाराष्ट्र भोरमधील धोंडेगाडी गावचे सुपुत्र संकेत धनावडे सर, चिखलगावचे सुपुत्र संकेत धनावडे सर पेशाने पाहिलं तर प्रोफेसर आहेत, शिक्षक आहेत आणि शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांच्या वाणीतून कालपासून आपण ऐकतोय तर ज्ञानोबा तुकोबांचे अभंग वाणी आपण ऐकतोय त्यांच्या. कारण का असू नये, कारण त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरीची मालिका सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते. राजू दिघे, अमर मराठे. कालच्या दिवसामध्ये देखील अमर मराठे यांची बॅट जास्त काही करू शकली नाही, मात्र त्यांच्या संघाने त्यांना पुरेशी साथ दिली. गोलंदाजीमध्ये त्यांची जहर पाहायला मिळालं. पहा सुरेख अशी गोलंदाजी, यू मिस आय डेफिनेटली हिट, दांडी 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 गुल अशी झालेली पाहायला मिळते आपल्याला. नवीन फलंदाज SK सचिन मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर दोन संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक साई 11 नावाने खेळतो तर दुसरा शिवसाई 11 नावाने खेळतो. एक छापा आहे तर एक काटा आहे असं पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये फ्रेंडली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमर मराठे जड पावल्याने परतताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 महत्त्वाचे गडी राजू दिघे याने बाद केलेत. बोर क्रिकेट असोसिएशनला पश्चिम महाराष्ट्रामध्ये दखल घ्यायला लावणारा खेळाडू राजू दिघे, कोंडगावचा सुपुत्र राजू दिघे. आणि आज जर पाहिलं तर आजच्या लॉटमध्ये देखील मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव यांच्या समवेत म्हणजेच आजच्या आयोजकांच्या विरोधात त्यांची टीम खेळताना आज पाहायला मिळणार आहे. कोंडगावची सनी धोंडे आणि त्यांच्या विरोधात असतील राजू दिघे. ही जोडी, हे बॅटल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मजा येणार आहे. आज जर पाहिलं तर पहिला सामना सोमेश्वरवाडी, दुसऱ्या बाजूला मानेवाडी, 2 असोसिएशनमध्ये ही लढत असेल. 2 मातब्बर संघ आपापल्या असोसिएशनमधील. त्यानंतर चिखली आणि कुसाईवाडी ती देखील बॅटल बघण्यासारखा असेल. मयूर पन्हाळकर तर दुसऱ्या बाजूला यस. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रशांत वाडकर तर दुसऱ्या बाजूला मयूर पन्हाळकर. ही दुसरं बॅटल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव आणि त्यांच्या विरुद्ध काय भरनाथ वडतुंबी असा आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर 4M कामतडी म्हणजे सूरज मताळे विरुद्ध टिटेघर ची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सनी धोंडे विरुद्ध राजू दिघे असा सामना पाहायला मिळणार. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी डीपमध्ये खेळाडू तैनात केलाय
आणि सिंगल धाव एस केच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. आतापर्यंत पाहिलं तर राजू दिघे यांनी फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. श्रीने पहिल्या चेंडूवर 1 धाव. 3 षटकांची लढत आहे. 3 षटकांच्या लढतीमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा करणं अनिवार्य असेल. म्हणजे उर्वरित राहिलेल्या चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील फलंदाज गौरव आणि सचिनला. गौरवकडे ती क्षमता आहे. वयवर्ष अंडर-22चा हा खेळाडू गौरव. पाहिलं तर 1 गाव 11 या खेळाडू 1 गाव 11चं क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतो आपली टीम मादळगाव या संघाकडून. मात्र आता कुठेतरी अयशस्वी ठरतोय शिवसाई 11साठी. आज जर पाहिलं तर राजू पवारची कुठेतरी कमी शिवसाई 11ला लाभते. किरण आणि राजूची आज कुठेतरी कमी शिवसाई 11ला लाभते. कारण या ग्राउंडचे ते भाष्य आहेत. राजू पाहिलं तर ऑफ ब्रेक गोलंदाज आहे आणि त्याची कुठेतरी कमी आज नक्कीच शिवसाई 11ला. एक गोलंदाज एक फलंदाज म्हणजेच एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो राजू पवार यांचा. आज जर पाहिलं तर 1 गाव 11 खेळण्यासाठी राजू पवार शिवसाई 11 रांजणवाडी या संघातून बिलॉंग करतात. स्वराज्य बत्तीस क्रिकेट असोसिएशनमध्ये 1 गाव 11चं फॉर्मॅट खेळताना राजू पवार यांना पाहतो. अनेक वर्ष या संघासाठी त्यांनी दिलेत आणि संघाचा महत्त्वाचा दुवा देखील आहेत. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन निघाला श्री. जो खेळाडू येईल तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यांना देखील माहिती आहे की संघाला सुस्थितीत न्यायचं आहे तर मोठे फटके मारणं गरजेचं असेल. एस के मागचा पाय वाकवलाय आणि एस केच्या बॅटमधून हा येतोय हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार षटकार षटकार. पाहिलं तर बादशाह आपले पंच त्यांच्या आगळी वेगळ्या शैलीतून षटकाराचा इशारा करताना पाहायला मिळत आहेत. याच भोर विभागातून बिलॉंग करतात सोहम खोपडे. त्यांचं नाव मात्र कॉलनी क्रिकेटमध्ये बादशाह नावाने फेमस असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अंपायर साहिल पार्टे, माफ करा साहिल पार्टे त्यांचं नाव. मात्र या घनसोली कॉलनी क्रिकेटने त्यांना नवीन नाव दिलं आहे बादशाह आणि त्याच नावाने बादशाह ही गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. आज मात्र कुठेतरी कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात कुठेतरी त्यांचा परफॉर्मन्स डाऊन झाला. या दरम्यान आमच्या गावातील आमचे बंधू सुधीर धोंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या आकड्यावर 2 षटकांची समाप्ती. 11 धावा. स्लॉट षटक, हाणामारीचं षटक, फायनल षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल. चला राजू दादा थोडंसं स्पीडअप ठेवा. आपण देखील या आयोजनाचा एक अविभाज्य असे भाग आहात. आपल्याला आजच्या दिवसामध्ये तब्बल 5 मॅच वाढलेत त्यामुळे थोडंसे स्पीडअप करा राजू दादा. साई 11 थोडीशी घाई करा. पंच बादशाह साहिल पार्टे सर आपण थोडीसं घाई करा कारण आपल्याला 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत एक्स्ट्रा. त्यामुळे थोडंसं घाई करा. आजच्या दिवसातील 12 + 5 मॅच एक्स्ट्रा आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे 17 मॅच आज संपूर्ण दिवसामध्ये आजच्या दिवसात देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज लगेच घेऊन यायचा आहे. तेजस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय साई 11 या संघाकडून. पहिला चेंडू एस केला मात्र परतावं लागेल. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवीन खेळाडू लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कालच्या दिवसापासून या संपूर्ण चषकाचं धावतं विवरण आपण ऐकतोय. संकेतजी धनावडे सर चिखलगाव आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडणारे संकेतजी धनावडे सर आणि त्याचबरोबर रुपेश पाटील यांना ऐकतात. आणि त्यांच्या जोडीला मी दत्तात्रय गणपत धोंडे तुमचा सर्वांचा लाडका डीडी
तुमच्या समवेत या चषकाचं आपण धावतं विवरण ऐकताय. आज संपूर्ण दिवसामध्ये देखील हे 3 आवाज आपल्या भेटीला नक्कीच येतील. संकेतजी धनवडे सर यांचा विचार केला तर प्रोफेसर आहेत आणि प्रोफेसर असताना शिक्षक असताना मुलांवर संस्कार करता करता क्रिकेटरांवर देखील आपल्या वाणीतून संस्कार करताना पाहायला मिळतात. काल जर पाहिलं तर ज्ञानोबा तुकोबांचे आपण त्यांच्या वाणीतून अभंग ऐकलेत. का ऐकू नयेत? प्रोफेसर आहेत म्हटल्यानंतर नक्की त्यांच्या वाणीतून असे अभंग ऐकणार. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. खेळाडू येतो 38 सर्कलमधून आणि सुरेख असा झेल. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचंय. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. SK साहिल नवीन फलंदाज. साहिल जरा धावत जा मित्रा, कारण आपल्याला आज संपूर्ण दिवसामध्ये पाहिलं तर तब्बल 17 सामने आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोडीशी घाई कर. हॅट्रिक मात्र या ठिकाणी संपादन केली आहे गोलंदाज तेजस याने. यस चला मॅच मात्र या पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा आणि 13 धावांचं लक्ष असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शिवसाई 11 लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
येस त्याला थोडीशी घाई करायची. 12 धावांची गरज आहे. 18 चेंडू 12ची गरज असताना थोडीशी घाई करायची आहे. दोन्ही संघाला विनंती करतो थोडीशी घाई करायची आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. मॅचला सुरुवात होती. पूर्वार्ध झाला उत्तरार्धाला आपण करूयात सुरुवात. 13 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर अमर मराठे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला राजू आणि तुषार अमर मराठे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. राजू आणि त्याच्या जोडीला तुषार ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवर अमर मराठे तात्या आपल्या या नावाने फेमस असलेला खेळाडू. सिंगल धावेचं सेन्सिबल क्रिकेट करा. 18 चेंडू 13 धाव्यांची गरज. चला दोस्ती 11 आपला कर्णधार या ठिकाणी पाठवून ठेवा, कारण ज्यांच्यात जो संघ जिंकेल तो आपल्या बरोबर भिड 2 हात करेल याची दक्षता घ्या. दोस्ती 11 संघ आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे. येस याच दरम्यान आपण पाहतोय 32 शिराळ्यामधील एक नामवंत संघ आपण ज्यांचा पहिलाच सामना पाहणार आहोत ते म्हणजेच काळमदेवी क्रिकेट क्लब मानेवाडी संघ या ठिकाणी रिपोर्टिंग केली आहे. तर त्यांच्या विरोधात असलेला संघ पुन्हा एकदा राजूचा येतोय फटका. राजूच्या बॅटमधून दन करत जातो चेंडू सीमारेषे पार चौकार. येस सोमेश्वरवाडी संघ आपण देखील आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. मानेवाडी संघाने या ठिकाणी रिपोर्टिंग केली आहे. सोमेश्वरवाडी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 13चं लक्ष असताना 8 या धाव्यावर म्हणजेच आता फक्त 5 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. चला थोडंसं राजू दादा स्पीडअप करा. चला आपण यानंतर जाऊयात टॉस. तोपर्यंत आपण कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल, कारण एकाच नाण्याच्या 2 बाजू ह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला 5 धाव्यांची गरज असताना थोडंसं स्पीडअप करा. थोडासा स्पीडअप करा. चला मॅच मात्र जिंकले. चला साई 11 लगेच या टॉससाठी या. साई 11 टॉससाठी लगेच या. साई 11 राजू दादा आपला कॅप्टन पाठवा. चला बॉल पुरवायचा लगेच. बॉल बाहेर गेलेला लगेच पंचांकडे दाखल करायचा आहे. चला पंचांकडे बॉल लगेच द्यायचे आहेत. खेळाडूंना विनंती असेल पंचांकडे आपण लगेचच चेंडू सुपूर्द करायचा आहे.